आणि बातमी सांगलीतून आहे। सांगलीमध्ये महाविकास आघाडीकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आलाय। मिशन लोटसला चकवा देत सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे। अध्यक्षपदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी विश्वजित कदमांचे भाचे ऋषिकेश लाड यांची वर्णी लागली आहे। महाविकास आघाडीच्या संगीता पाटील यांना 34 मतं तर भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना 25 मतं मिळाली आहेत। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या 2 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिलाय। निवडीच्या वेळी शिंदेच्या शिवसेनेचे 2 सदस्य सभागृहामध्ये गैरहजर राहिलेले आहेत। त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीने महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केलाय। अध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराची तर उपाध्यक्षपदी विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांची वर्णी लागलेली आहे। कुलदीप माने आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अपडेट देतील। कुलदीप, कसं समीकरण सांगली महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीनं जमवून आणलं, कसा शह दिला भाजपला? या ठिकाणी सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा जो अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा निवडीचा सस्पेन्स होता अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिला आणि सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता ही आलेली आहे। शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी ही जवळपास 34 मतं त्यांना पडलेली आहेत तर भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना 25 मतं पडलेली आहेत। याशिवाय उपाध्यक्षपदासाठी जी निवड प्रक्रिया सुरू होती त्यामध्ये देखील काँग्रेसचे जे उमेदवार होते ऋषिकेश लाड यांची वर्णी या ठिकाणी लागलेली आहे। तर एकूणच ज्या पद्धतीने या ठिकाणी ही अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड झाली त्यामध्ये खास करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2 सदस्य हे गैरहजर राहिलेले आहेत। हा एक मोठा या ठिकाणी झटका या ठिकाणी महायुतीमधील पक्षांना मानता येईल। दुसरीकडे अजित पवार राष्ट्रवादीचे 2 सदस्य जे खासदार संजय पाटील यांचे समर्थक मानले जातात त्यांना त्यांचे 2 सदस्य हे भाजपसोबत महायुतीसोबत राहिले। संजय पाटील पुन्हा महायुतीसोबत त्या निमित्तानं राहिल्याचं चित्र दिसून येत आहे। तर एकूणच सांगली जिल्हा परिषदेवरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकलेला आहे। अनपेक्षितरित्या अनेक घडामोडी या ठिकाणी या जिल्हा परिषदेच्या निवडीमध्ये घडामोडी घडल्या होत्या आणि अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत जिल्हा परिषदेवर कुणाची सत्ता येईल याची या ठिकाणी खात्री देता येत नव्हती। शेवटच्या मिनिटामध्ये सस्पेन्स सुरू होता आणि अखेर या ठिकाणी सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याचं चित्र दिसून येत आहे। खरं तर एकत्रितरित्या या ठिकाणी अनेक घडामोडी या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये घडल्या होत्या आणि त्यामुळं महायुतीमधील पक्षामधील जे अनेक नेते आहेत आणि आमदार आहेत त्यांच्यामध्ये काही नाराजी होती आणि त्यामुळे जिल्हा परिषदेवरती कुणाचा झेंडा लागणार याबाबत सस्पेन्स होता। मात्र अनेक घडामोडी घडल्या गेल्या त्या अगदी सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला। आपल्या पक्षाची सत्ता यावी, महायुतीची सत्ता यावी या दृष्टीनं भाजप असो, अजित पवार राष्ट्रवादीचे नेते असो किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते असो यांनी प्रयत्न केला होता। मात्र महाविकास आघाडीकडून खास करून जयंत पाटील असो, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम असो, विशाल पाटील यांनी ही भूमिका बजावलेली आहे आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकला। ठीक आहे कुलदीप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।